Honorable Cell Tax Inspector Rohidas Patil Sonde, am I audible now? मला वाटतं की आता आवाज व्यवस्थित येत असेल. आता एक मला कॉमेंट मिळाली तर बरं होईल. वा, थँक यू दीपालीजी, थँक यू. मला असं वाटतंय की आता एव्हरीथिंग इज ओके अँड द टाइम ऑफ अवर सेशन इज ऑल्सो अबाउट टू ओव्हर अँड वी शुड स्टार्ट अवर सेशन. शुड वी स्टार्ट? रोहिदास पटेल सोंदे सर, करूया सुरू. द स्पर्धा विश्व करिअर अकॅडमीच्या वतीनं आयोजित या फेसबुक लाईव्हमध्ये मी डॉक्टर संजय गायकवाड आपणा सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतोय. एक अत्यंत सर्वांच्या निगडीत असलेला आणि सर्वांच्याच अत्यंत जिव्हाळ्याच्या जवळचा आणि करिअरशी अत्यंत क्लोज असलेला विषय घेऊन मी आपल्या समोर संवाद साधण्यासाठी येतो आहे. विषय सामान्य आहे, लर्न हाऊ टू लर्न English. But before that, I would like to congratulate the Spardha Vishwa Academy, Career Academy Aurangabad, because the academy is doing its best as far as the rural students are concerned. एज्युकेशन मध्ये आपण जर बघितलं तर त्या ठिकाणी दोन पार्ट्स आहेतच, अर्बन एरिया अँड रुरल एरिया, शहरी आणि ग्रामीण. तसं जर बघितलं तर शहरामध्येही आणखी दोन भाग आहेत. One is cream area and the other one is slum area. But that's the part of society. We have to accept it and we have to find out the solutions from it. तर त्यातील रुरल जो भाग आहे, त्या रुरल भागासाठी, रुरल भागातून पुढे आलेली जी काही माणसं आहेत, त्यांनी त्या मातीशी नाळ घट्ट जोडून काम करायला हवं. असाच प्रकार माझे स्नेही माननीय सोंदे सर, सेल टॅक्स इन्स्पेक्टर करत आहेत. सो फर्स्ट ऑफ ऑल आय वुड लाईक टू कॉंग्रॅच्युलेट हिम. कॉंग्रॅच्युलेशन्स STI. विषयाला सुरुवात करूया आणि विषय आहे लर्न हाऊ टू लर्न इंग्लिश. ॲक्च्युली मित्र हो, लर्न हाऊ टू लर्न इंग्लिश हा टॉपिक पाहण्याच्या अगोदर मला तुमच्याशी काही बाबी शेअर करायच्या आहेत. या बाबी माझे अनेक विद्यार्थी आहेत, वॉचिंग रिप्लाय येतो आहेत. कार्तिकजी आहेत, विष्णू ओव्हाळे आहेत. तर आणि मेनी विल कम टू जॉईन मी. आय नो दॅट दे आर ईगर टू सी मी बिकॉज दे हॅव एक्सपिरियन्स्ड मी ॲज अ टीचर विदिन द फोर वॉल्स अँड नाऊ दे आर एक्सपिरियन्सिंग मी आउटसाइड द फोर वॉल्स. परंतु मला तुम्हाला सांगायचं आहे की वी विल डिस्कस एव्हरीथिंग इन लेक्चर, बट लेट मी फर्स्ट प्रेझेंट फ्रॉम माय पार्ट अँड देन विल कम टू द नेक्स्ट सेशन. आपलं जे सेशन असेल दॅट विल बी इंटरॅक्शन. फर्स्ट जो आहे दॅट विल बी माय ओन इंटरॅक्शन ऑन माय साईड अँड देन देर विल बी क्वेश्चन्स अँड आन्सर्स. प्रश्नोत्तर आपण घेऊया शेवटी. प्रश्नोत्तरामध्ये जास्तीत जास्त गप्पा ह्या आपल्याला मारता येतील आणि त्या गप्पा ह्या अत्यंत महत्त्वाच्या असणार आहेत. कारण एक ग्रामीण भागाच्या संबंधित निगडीत असलेला जो प्रश्न आहे तो इंग्रजीचा आहे. मी 12वीला शिकवतो, 11वी-12वीला शिकवतो. हंड्रेड्स ऑफ सब्जेक्ट्स आर देअर फॉर 11th and 12th, but only 2 subjects are compulsory nowadays, and one of them is English and the other one is environmental education. परंतु एन्व्हायरमेंटल एज्युकेशनची जी परीक्षा आहे ती परीक्षा होम एक्झाम असते आणि आपली इंग्रजीची जी परीक्षा आहे दॅट एक्झाम इज कंडक्टेड बाय द बोर्ड. आणि म्हणून इंग्लिश इज द ओनली वन सब्जेक्ट विच इज कंपल्सरी आणि त्याविषयी आपण पाहणार आहोत. लर्न हाऊ टू लर्न इंग्लिश हा प्रश्न समजून घेण्याच्या अगोदर मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे. व्हॉट डू यू मीन बाय लर्निंग इंग्लिश लँग्वेज, or what do you mean by learning any language? This is my first question for you. Think over it and give your responses in the comment box. And meanwhile, would like to tell you the punchline of learning English, and that punchline is importance of English.
English has entered in the every nook and corner of the universe. Go everywhere, English is there. तुम्ही म्हणाल ही पंच लाइन कशी हो सकती है? यस, बन सकती है, क्यों नहीं बन सकती? अगर आपको पता चलता है कि ये बात का कि अरे यार इसके सिवा तो कुछ भी सच्चा नहीं है, बस ये तो करना ही पड़ता है, then what will you do? You will have no any option, but only one option, and you will chase it, you will follow it, you will run after it. आणि म्हणून प्रत्येक सेक्टरमध्ये इंग्रजी आहे. तुमच्या स्पर्धा परीक्षेच्या माध्यमातून जरी बोलायचं झालं तरी सरळ सेवा भरती ज्या पदांसाठी आहेत त्या पदांसाठीची जी भरती आहेत 25% वेटेज, 25% वेटेज इज देअर फॉर दिस इंग्लिश नॉलेज, दिस इंग्लिश नॉलेज. किंवा MPSC असेल, UPSC असेल, मेन एक्झाममध्ये आहेच. म्हणजे इंग्लिश इज द सिम्बॉल ऑफ नॉलेज, इंग्लिश इज द सिम्बॉल ऑफ हायर एज्युकेशन. तुम्ही म्हणाल सर आपण मराठी माणसं इंग्रजीचा काय गवगवा करतात, काय गोडवे गातायत. येस फ्रेंड्स, आय एम ऑल्सो अ मराठी माणूस. येस, by heart, by born, Marathi blood is flowing through my veins and veins. But still, I love English. That is the need of hour. That is the need of hour. We have to follow it. जगामध्ये काय विकतं तेच ज्याच्या घरी पिकतं ते महत्त्वाचं असतं. आणि the world is demanding English. So we should have mastery over English. आणि म्हणून इंग्रजी महत्त्वाची आहे. मला उत्तर अपेक्षित आहे, व्हॉट डू यू मीन बाय लर्निंग इंग्लिशचे. इंग्रजीचं महत्त्व अत्यंत अत्यंत विशाल, अफाट आहे. पंडित नेहरूंचं एक वाक्य मला या ठिकाणी सांगायला आवडेल. इंग्लिश इज द विंडो ऑफ द वर्ल्ड अँड इफ वी क्लोज इट वी विल डाय ऑफ सफोकेशन. इंग्रजी ही विश्वाची खिडकी आहे आणि आपण जर ती बंद केली तर आपला गुदमरून मृत्यू होईल. काय वाक्य. सावित्रीबाई फुले, मला वाटतं 1854चा त्यांचा काव्य फुले नावाचा ग्रंथ. संदीप थोरात यांचं उत्तर आलेलं आहे. नोविंग न्यू वर्ड्स, द वर्ड विच वी डझंट एव्हर लिसन अँड इट एक्सपिरियन्स गुड टू लर्न न्यू वर्ड्स और न्यू लँग्वेज. ओके, Sandipji is focusing on to learn English means to know more and more words. Okay, vocabulary is focused by Sandip. Sandip, my student. Okay, thank you. एक उत्तर आलेलं आहे मला. टू नो मोर अँड मोर व्होकॅब्युलरी मीन्स लर्निंग इंग्लिश लँग्वेज. ओके, तर सावित्रीबाईंनी त्या 1854 मध्ये प्रकाशित केलेल्या काव्य फुले नावाच्या ग्रंथामध्ये सावित्रीबाई फुले असं म्हणतात. इंग्रजी सावली, इंग्रजी माऊली, इंग्रजी वैखरी बहुजनांची, इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडू, इंग्रजी शिकुनी जातीभेद मोडू. मोठा अत्यंत महत्त्वाचं वाक्य सावित्रीबाईंचं त्या ठिकाणी आहे. रवींद्रजी पिंपळे आमचे सामनाचे पत्रकार आलेले आहेत. आदरणीय स्नेही स्वागत आहे. त्यानंतर महात्मा गांधीजींचंही एक वाक्य आहे. इंग्लिश नॉलेज, इंग्लिश लँग्वेज इज अ वंडरफुल लँग्वेज अँड इज सो इलॅस्टिक that we can say the same thing by using other words. इंग्रजी महत्त्वाची आहे, प्रत्येक क्षेत्रामध्ये आहेत. आता तुम्ही जे पाहताय ते फेसबुक लाईव्ह, फेसबुकला मराठीमध्ये शब्द नाहीत. मी विचारतो वेगवेगळ्या शाळा महाविद्यालयामध्ये भाषणाला गेल्यानंतर, फेसबुकला मराठीत काय म्हणणार रे? कोणी म्हणतो चेहरा पुस्तक. अरे कसलं चेहरा पुस्तक? फेसबुक इज फेसबुक. व्हॉट्सॲप नाही ना, शब्द नाही ना. आता कोविड पॅन्डेमिकमुळं सर्व लोक मास्क लावत आहेत. तो मास्कचा एक मराठी अनुवाद एक महिन्याभरापूर्वी सोशल मीडियावरती चांगला व्हायरल झाला. पाठ करता करता नाकी नऊ आला. आणि म्हणून वी हॅव टू लर्न इंग्लिश. आपल्याला इंग्रजी शिकायची आहे, कारण हे इंग्रजी हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. आणि त्यातल्या त्यात मी जे बोलतो आहे तो ग्रामीण भागातील विद्यार्थी माझ्या डोळ्यासमोर ठेवून बोलत आहे. प्रॉब्लेम असतो इंग्रजीचा आणि कशी लर्न करायची. म्हणून तुम्ही बघितलं तर ग्रामीण भागातील मराठी माध्यमाच्या शाळा आज बंद पडत चाललेल्या आहेत. कारण विद्यार्थी ऑनरेबल प्रिन्सिपॉल खोडवे सर, वसंतराव पाटील महाविद्यालय औरंगाबाद, वेलकम. बंद पडत चाललेले आहेत. विद्यार्थ्यांचा जो ओढा आहे तो इंग्रजी माध्यमांकडे आहे. का?
इंग्लिश इज द नीड ऑफ आवर. परंतु त्या ठिकाणचे टीचर, स्टाफ, एव्हरीथिंग कसं आहे कसं नाही ते महत्वाचं आहे. तर इंग्रजी शिकायचं नाही म्हणजे नेमकं काय शिकायचं? म्हणजे त्यानंतर आपण लर्न हाऊ टू लर्न इंग्लिश, म्हणजे हे दोन्ही क्वेश्चन्स सोबतच आपण पाहणार आहोत. लर्न हाऊ टू लर्न इंग्लिश आणि त्या अगोदर व्हॉट डू यू मीन बाय लर्निंग इंग्लिश. इंग्रजी शिकायचं म्हणजे नेमकं काय शिकायचं हा प्रश्न महत्वाचा आहे. मला असं वाटतं की इंग्रजी शिकायचं म्हणजे काय शिकायचं? थोरात म्हणाला व्होकॅब्युलरी विच वी कॅन लिसन अँड विच वी कॅन यूज अँड with the help of that vocabulary we can have good communication in that language. तर इंग्रजी शिकायचं म्हणजे नेमकं काय शिकायचं हे अगोदर मी तुम्हाला सांगणार आहे. आपल्याला माहीतच आहे ते, तरीही मी ते अंडरलाईन त्या ठिकाणी करून देतोय. व्हॉट डू यू मीन बाय लर्निंग इंग्लिश? लर्निंग इंग्लिश means to acquire 6 basic skills. I repeat, learning English means to learn 6 basic skills. इंग्रजी शिकायचं म्हणजे 6 मूलभूत कौशल्य आत्मसात करायची. ही 6 मूलभूत कौशल्य नेमकी कोणती आहेत? Those are the most important skills of language. Any language. काही लँग्वेजला त्या 6 मधील 2 असणार नाहीत, परंतु 4 तर असणारच आहे. ही 6 कौशल्य कोणती आहेत? The first and the most important skill among the 6 skills is listening. 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 श्रवण हे अत्यंत महत्वाचं कौशल्य आहे. मी तर असं म्हणेल, listening is the base of any language. That is the foundation of any language. कोणत्याही भाषेचा तो एक पाया आहे, फाउंडेशन आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे. म्हणजे आपण जी विद्या मिळवतोय, विद्या, त्या विद्येचा जर उगम कुठून होत असेल तर तो लिसनिंग मधून होतोय. म्हणजे ज्ञानाचा जो रवी आहे रवींद्रजी, त्याची सुरुवात ही लिसनिंग पासून होते आहे. म्हणजे कोणत्याही क्षेत्राचा नाथ व्हायचा असेल भागीनाथजी, तर त्याची सुरुवात ही लिसनिंग पासून होत असते. म्हणून लिसनिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. बट दिस लिसनिंग आणि हिअरिंग मध्ये फरक आहे. हिअरिंग काय, आय कॅन हिअर एनी लँग्वेज, बट लिसनिंग इन्क्लुड्स अंडरस्टँडिंग अँड दॅट अंडरस्टँडिंग मॅटर्स. लहान मुलं असतं, ते शाळेत जातं आणि नंतर भाषा बोलायला लागतं का? शाळेत गेल्यानंतर त्याला भाषेचं आकलन व्हायला लागतं का? नो, नेव्हर. बिफोर सीइंग इवन द डुअर्स ऑफ एनी स्कूल और कॉलेज, द चाइल्ड लर्न्स एनी लँग्वेज. व्हाय डज इट हॅपन? इट हॅपन्स ओनली बिकॉज ऑफ लिसनिंग. व्हॉट डज द चाइल्ड डू after his or her birth? It lies on the bed. The child lies on the bed, then listens and listens and listens. फक्त ऐकतंय ना ते, फक्त ऐकतात. आजूबाजूला कुणी येतंय, कुणी पापे घेतंय, कुणी गालगुच्छे धरतायत, त्याच्याशी बोलतायत, त्याला माहित नाही. But it listens and listens. And this listening goes on for some months. And after listening, spontaneously, naturally, the child starts to pronounce some words. Maybe nouns, mama, baba, kaka, nana, whatever it may be. It depends on his mother tongue. त्याच्या मातृभाषेतील शब्दांवरती ते अवलंबून आहे. आणि म्हणून ते बोलायला हळूहळू बोलायला. करे कपाचा, खरे खणाचा, ए फॉर ॲपल, बी फॉर बॉल, सी फॉर कॅट, हे त्याने शिकलेलं नसतं. परंतु तरीही तो शाळेत जाण्याच्या अगोदर 2 कौशल्य त्याने आत्मसात केलेली असतात. प्राचार्य साहेब, इज इट राईट ऑर नॉट? बिफोर गोइंग टू स्कूल वी हॅड ऑलरेडी लर्न्ड 2 skills ऑफ लँग्वेज. नंबर 1 इज लिसनिंग अँड नंबर 2 इज स्पीकिंग. आता आपलं बघा, आपण काय आहोत? लिसनिंग केल्यामुळे
स्पीकिंग करायला लागलेलो आहे. अर्थातच भाषा शिकण्याचं दुसरं कौशल्य म्हणजे स्पीकिंग आहे. सो लिसनिंग इज द बेस्ट आणि स्पीकिंग इज द सेकंड वन. व्हेरी इम्पॉर्टंट पार्ट ऑफ एनी लँग्वेज. इंग्रजीच्या संदर्भात जर बोलायचं झालं तर वी आर गुड इन लिसनिंग. ऐकलेलं बरंचसं समजतं, बट वी आर पुअर इन स्पीकिंग. कारण जे स्पोकन स्किल्स जी आहेत त्या स्पोकन स्किल्समध्ये आपण खूप मागे आहोत. ही 2 कौशल्य आहेत. त्यानंतरचं तिसरं कौशल्य कोणतं आहे? द थर्ड स्किल इज रीडिंग. द थर्ड स्किल ऑफ लँग्वेज इज रीडिंग अँड द फोर्थ वन इज रायटिंग. आणि आम्ही एज्युकेशनमध्ये त्याला LSRW असं म्हणतो. L फॉर लिसनिंग, S फॉर स्पीकिंग, R फॉर रीडिंग अँड W फॉर रायटिंग. दीज आर द 4 स्किल्स ऑफ लँग्वेज. याच्यामध्ये 2 अत्यंत महत्त्वाची आणखी मी ॲड केलेली आहेत. म्हणजे ते हे 4 मध्येच येऊ शकतात, परंतु आणखी त्याला 2 वेगळी नावं मी दिलेली आहेत. मी दिलेली आहे म्हणजे इट्स ऑलरेडी देअर. ग्रॅमर. नंबर 5th इज ग्रॅमर अँड नंबर 6th इज व्होकॅब्युलरी. व्होकॅब्युलरी वर्ड्स संदीपने जसं सांगितलं त्या पद्धतीनं. व्होकॅब्युलरी. इंग्रजी भाषा आपल्याला आत्मसात करायची म्हणजे आपल्याला ही 6 कौशल्य आत्मसात करायची आहेत. आता ही 6 कौशल्य आपल्याला कशी आत्मसात करायची? मग तुमच्या स्पोकनसाठी असेल, तुमच्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामसाठी असेल, तुमच्या स्कूल और कॉलेज और युनिव्हर्सिटी एक्झामसाठी असेल, दॅट इज द टॉपिक ऑफ अवर टुडेज फेसबुक लाईव्ह. तो आपल्या या फेसबुक लाईव्हचा आजचा टॉपिक आहे की हे 6 कौशल्य कशी आत्मसात करायची. तर मित्र, पहिलं कौशल्य मी तुम्हाला सांगितलं, लिसनिंग हे अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. मग लिसनिंग, आता तुम्ही विचार करा. मी माझ्या कॉलेजमधील विद्यार्थ्यांना बऱ्याच वेळेला विचारतो, मुलांना सांगा, यू ऑलवेज से आय वॉन्ट टू रीड नाव, आय वॉन्ट टू स्पीक नाव, आय वॉन्ट टू कम्प्लीट माय होमवर्क नाव, बट डू यू से आय वॉन्ट टू लिसन नाव? डू यू से? मी त्यांना विचारतो की अरे तुम्ही असं म्हणता का की मला ऐकायचंय? नो, नेव्हर, नेव्हर. दे नेव्हर से. का? तर वी डोंट पे मच मोर अटेन्शन टुवर्ड्स लिसनिंग. लिसनिंगकडे आपण दुर्लक्ष करतो आहोत. आणि मी अगोदर तुम्हाला सांगितलंय की लिसनिंग हा पाया आहे. कशाचा पाया आहे? तर भाषा शिक्षणाचा पाया आहे. लिसनिंग हा भाषा शिक्षणाचा पाया आहे. मग लिसनिंग कशी शिकायची आहे? ॲक्च्युली वर्गामध्ये आपण जातो, टीचर टीचर्स in English or in Marathi or in any language, but whenever the teacher teaches in English, what do? We don't pay more attention towards his English. Why? Because we wait for the translation, and when the teacher translates it in Marathi or in mother tongue, we pay our attention on that mother tongue. त्या मातृभाषेकडे आपण लक्ष देत असतो, त्यांच्या इंग्रजीकडे लक्ष देत नाही. म्हणून लिसनिंग करण्यासाठी काय आहेत? आणि आता तर आपल्याकडे टेक्नॉलॉजी आहेत. टेक्नॉलॉजीमध्ये लिसनिंग दूरदर्शनवरती आपण ऐकू शकतो. इंग्लिश न्यूज, मराठी न्यूज, हिंदी न्यूज, वन आफ्टर अदर या पद्धतीने त्या असतात. त्या जर ऐकल्यात आणि इंग्लिशवरती जर विशेष फोकस जर केलात तर मला असं वाटतं की लिसनिंगची समस्या काही प्रमाणात सुटू शकते. लिसनिंगसाठी आणखी काय करायचं? लिसनिंगसाठी ऑडिओ बुक्स आहे. ऑडिओ बुक्स आर अवेलेबल ऑन इंटरनेट. इयरफोन कानामध्ये टाकलात, प्रवासाला निघालेलो आहेत, वॉकिंगला निघालेलो आहेत, ऑडिओ बुक एखादं आपण त्या ठिकाणी ऐकत राहिलो तर इट वुड बी बेटर. इट कॅन फुलफिल अवर नीड ऑफ लिसनिंग द लँग्वेज. आणि म्हणून लिसनिंग त्या ठिकाणीही आपल्याला करता येईल. वर्गातील शिक्षकाचं अध्यापन जेव्हा ते इंग्रजीत बोलत असतात, टेलिव्हिजनवरील काही इंग्रजी कार्यक्रम, ऑडिओ बुक्स, त्यानंतर आणखी महत्त्वाचं विद्यार्थ्यांमध्ये विशेषतः यंग जनरेशनमध्ये याची क्रेज आहे. आणि कोणती क्रेज? दे लिसन इंग्लिश सॉंग्स.
आता मी इंग्रजी सॉंग्स ऐकायला गेलो तर माझ्या मुलांना इंग्रजी सॉंग्सचं आकलन होतं, परंतु मला जरा जड जातं. कारण माझ्यामध्ये ती हॅबिट नाही, ती समजून घेण्याची हॅबिट नाही. बट येस, दे आर लिसनिंग, दे आर एन्जॉईंग, दे आर कॉम्प्रिहेंडिंग, दे लव्ह इट. आणि म्हणून लिसनिंग सॉंग्स विशेषतः यंग जनरेशनसाठी हे महत्त्वाचं आहे. म्हणून इंग्रजी शिकायचं असेल तर लिसनिंगवरती आपल्याला फोकस करावा लागेल. लिसनिंग अत्यंत महत्त्वाचं कौशल्य आहे. कॅन वी बिल्ड अवर बिल्डिंग विदाउट फाउंडेशन, विदाउट बेसमेंट? कॅन वी? नो, वी कांट, वी नेव्हर. Just like that, in the case of each and every language, in case of the acquisition of each and every language, listening is the basic, listening is the foundation. ऐकणं हा पाया आहे. आणि म्हणून या गोष्टीनं आपण त्याच्यावरती लिसनिंगवरती कॉन्सन्ट्रेट करायचं आहे. आणि हे जर कॉन्सन्ट्रेट केलं तर आय होप, मला खात्री आहे की वी विल वॉक टुवर्ड्स द करेक्ट डेस्टिनेशन, द करेक्ट डिरेक्शन. आणि म्हणून लिसनिंगचा हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. वी मस्ट फॉलो दॅट पाथ. दुसऱ्या कौशल्याकडे येतोय, दॅट्स द स्पोकन स्किल. विशेषतः हे जे स्पोकन स्किल आहे हे अत्यंत, याच्यामध्ये आपण पुअर आहोत. मला एक वाक्य आठवतंय. When I was pursuing my B.Ed at Osmanabad in a government B.Ed college, तेथे माझे जे गुरुवर्य होते त्या गुरुवर्यांनी एक वाक्य त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. We Indians, particularly Maharashtrians, are poor in English because our masters were poor in English. Still, I remember his statement. Would like to repeat. We Indians, particularly Maharashtrians, are poor in English because our masters were poor in English. म्हणजे आडात नाही तर पोहऱ्यात. परंतु हा दोघांचाही मॅटर असतो. म्हणजे कुणीही एक घटक त्याच्यासाठी जबाबदार नसतो. बोथ आर इक्वली रिस्पॉन्सिबल फॉर एनी सक्सेस और फॉर एनी फेल्युअर. And society and the government are also playing very important role in the scenario of educational system. Okay, let it go. स्पोकन जे कौशल्य आहे त्याच्यामध्ये आपण कमकुवत का आहोत? त्याची अनेक कारण आहेत. तर लिसनिंगवरती फोकस करत नाही, म्हणून स्पोकनमध्ये आपण थोडेसे पुअर असतो, थोडे मागासलेले असतो. आणि या स्पोकनमध्ये अत्यंत महत्त्वाचा जो भाग आहे, प्रॅक्टिस. We don't pay more attention towards practice. And it is said that practice makes man perfect. Mahatma Gandhi. But in one of the speeches of motivational speaker Shiv Kheda, I heard his one statement. And he says, perfect practice makes man perfect. परंतु आपल्याला समजणार तरी कशी प्रॅक्टिस परफेक्ट आहे का इम्परफेक्ट आहे? समजणार नाही. सो लेट्स कंटिन्यू. आणि म्हणून आमचं एक वाक्य नेहमी असतं शिकण्याच्या संदर्भात, स्पोकन स्किलच्या संदर्भात, मेक मिस्टेक्स अँड लर्न. चुका आणि शिका. चुका कोण करत नाहीत? चित्रपट निर्माते कुंदनजी कोल्हेही आलेले आहेत. वा, प्राध्यापक जगन्नाथजी मोहिते, आपलंही खूप खूप स्वागत आहे. चुका कोण करत नाहीत? चुका तर होतात, परंतु चुकामधून शिकायला पाहिजेत ना. चुका कोण करत नाही? तर जो प्रयत्नच करत नाही तो चुका करत नाही. प्रयत्न नाही आणि चुकाही नाही. आणि स्पोकनच्या संदर्भामध्ये तो प्रॉब्लेम येतो. प्रॅक्टिस करत नाही, सवय करत नाही, सराव करत नाही. आणि आणखी महत्वाचा मुद्दा स्पोकनच्या संदर्भामध्ये, सबसे बडा रोग, क्या कहेंगे लोग, सबसे बडा रोग है, क्या कहेंगे लोग. म्हणून आपल्याला याच्याकडे दुर्लक्ष करावं लागेल. स्पोकन स्किल्स वरती आपल्याला फोकस करावा लागेल. और वो दिल से आना चाहिए. याची एक टॅक्ट मी तुम्हाला देणार आहे, म्हणजे कशा पद्धतीनं लर्न करायचं स्पोकन कौशल्य. कारण
हा जो विषय आहे स्पोकनचा, हा माझ्या अत्यंत जिव्हाळ्याचा विषय आहे. आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये कौशल्य आहे, ती पॉवर आहे. कारण ग्रामीण आणि शहरी हा जो भाग आहे तो नेहमीसाठीच आहे. सहज आठवलं म्हणून सांगतोय. आता ग्रामीण आणि शहरी असाच राहणार नाहीत. आता आणखी दुसऱ्या प्रकारची विभागणी होणार आहे. काय होणार आहे? ऑनलाईन आणि ऑफलाईन. म्हणजे ऑनलाईन शिक्षण घेणारे आणि ऑफलाईन घेणारे. म्हणजे रुरल अर्बन, अर्बनमध्ये पुन्हा सिटी, क्रीम एरिया आणि स्लम एरिया. आता ऑनलाईन ऑफलाईन असा प्रकार आहे. परंतु तुम्हाला सांगतो की याच्यामध्ये अत्यंत महत्त्वाची भूमिका जी आहे ती आहे ब्रेनची, मेंदूची. हा जो ब्रेन आहे, मेंदू आहे, तो सर्वांना सारखाच आहे. आणि द बिगेस्ट कॉम्प्युटर इन द वर्ल्ड इज नन बट अवर ब्रेन. एक किस्सा आठवला म्हणून सांगतोय, शेअर करतोय, आवडेल तुम्हाला. अल्बर्ट आइन्स्टाईन हे नाव सर्वांना माहिती आहे. अल्बर्ट आइन्स्टाईन वेगवेगळ्या ठिकाणी जायचे आणि ते गणितावरती अत्यंत जोरदार अशी भाषणं द्यायचे. सोबत त्यांचा चालक असायचा आणि त्या चालकानं अनेक वेळेला त्यांचं भाषण ऐकलेलं असायचं. आणि संस्थाचालक संतोषजी, वेलकम. अनेक वेळेला ते भाषण त्याने ऐकलेलं होतं आणि तो चालक आइन्स्टाईनला म्हणाला की तुम्ही जे भाषण करता ते मी करू शकतो. आइन्स्टाईनला जरा आश्चर्य वाटलं की अरे, माझं भाषण हा कसं काय करू शकतो? आता फॉर अ गुड स्पीच 2 थिंग्स आर needed. One is stage courage, स्टेज डेअरिंग, अँड द अदर इज कॉन्टेंट. त्याच्याकडे स्टेज डेअरिंग होती आणि कॉन्टेंट त्याने आत्मसात केलेला होता. मग आइन्स्टाईन म्हणाले की नाही, आता आपण जे जाणार आहोत तर आपण आपला रोल बदलूया. तेव्हा प्रचार प्रसार माध्यमं एवढी दणकट बळकट नव्हती. एक भाषण आलं, गेले तेथे. आता ड्रायव्हरच्या वेशामध्ये आइन्स्टाईन आणि आइन्स्टाईनच्या वेशामध्ये ड्रायव्हर. ड्रायव्हर स्टेजवरती आगत स्वागत वगैरे झालेलं आहे. त्याचा नंबर आला, उभा राहिला, धाड 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 भाषण ठोकून दिला. जोरदार टाळ्यांचा कडकडाट, प्रचंड. आइन्स्टाईन सुद्धा प्रभावित झाले की अरे च्छा, माझी कमतरता भासू दिली नाहीत. व्यवस्थित झालं. परंतु तेथे एक गणिताचे प्राध्यापक होते आणि त्या प्राध्यापकांना वाटलं अल्बर्ट आइन्स्टाईन, द विनर ऑफ नोबेल प्राइज, has come here in my college and he was facing one problems since long back. And त्यांना वाटलं this is the opportunity to ask him a question. So he stood up, he went on the dais, stood in front of the mic and he asked to that driver Einstein that this is the problem which I have been facing and I don't know the solution. It will be your kindness if you help me. त्याने सांगितलं की प्राध्यापकांनी की मला अशी समस्या आहे, तुम्ही जर सांगितलं तर उपकार होतील. आता प्रश्न निर्माण झाला. या ड्रायव्हर आइन्स्टाईनला जेवढं आइन्स्टाईन बोलायचे तेवढंच माहित होतं, दुसरं काय, बाकी काहीच नाही. आता विकेट जाणार. तो ड्रायव्हर आइन्स्टाईन माईक समोर गेला. खरा आइन्स्टाईन त्याच्याकडे पाहतच होता आणि तो ड्रायव्हर आइन्स्टाईन त्या ठिकाणी म्हणाला, काय प्राध्यापक साहेब, काय प्रश्न विचारला? इतका साधा प्रश्न. या प्रश्नाचं उत्तर मीच काय, माझा ड्रायव्हर सुद्धा देईल, माझ्या गाडीचा ड्रायव्हर सुद्धा देईल. या प्रश्नाचं उत्तर जगातील कोणत्याही कॉम्प्युटरला आलं नसतं. ते या कॉम्प्युटरला आलं. या कॉम्प्युटरला आलं. म्हणून रुरल किंवा अर्बन असू दे, क्रीम एरिया किंवा स्लम एरिया असू दे, ऑफलाईन किंवा ऑनलाईन असू दे, वी हॅव द बेस्ट गिफ्ट ऑफ द गॉड हिअर इन अवर हेड. दॅट्स द ब्रेन. दॅट्स द ब्रेन. आणि त्या ब्रेनवरती जर विश्वास ठेवला आणि ठरवलं की नाही करायचं आहे, आय वॉन्ट टू डू इट, तर करू शकता. यस, आप कर सकते हैं, आप कर सकते. आणि स्पोकन स्किल्सच्या संदर्भात हाच मुद्दा महत्त्वाचा आहे. प्रॉब्लेम कुठे येतोय तर वी थिंक इन अवर मदर टंग अँड देन ट्रान्सलेट इट इन इंग्लिश. तर मला तुम्हाला टिप्स द्यायची आहे की व्हॉट एव्हर द नॉलेज, व्हॉट एव्हर कॅपिटल वी हॅव, वी शुड थिंक इन इंग्लिश डिरेक्टली. कारण इंग्रजीतून
विचार करणं हे या ठिकाणी महत्वाचं आहे. तुम्ही म्हणाल इंग्रजीतून विचार कसा करणार, जरा अवघड आहे ना. इंग्रजीतून विचार करणं अवघड आहे. विक्रांत, विचार कसा करणार? तर त्यासाठी माझी तुम्हाला आग्रहाची आणि कळकळीची विनंती आहे की सकाळी आणि संध्याकाळी तुम्ही वॉकिंग करतात किंवा शाळेत कॉलेजमध्ये जातात, त्यावेळेला इंग्रजीतून विचार करायचा आहे. थिंक इन इंग्लिश. थिंक इन इंग्लिश. ते म्हणाल इंग्रजीतून थिंकिंग कशी करणार? येस, आय हॅव द सोल्युशन. व्हॉट इज द सोल्युशन? थिंक इन वर्ड्स. चेअर, विंडो, डुअर. डायरेक्टली, नो ट्रान्सलेशन, नो ट्रान्सलेशन. कंप्यूटर, फोटोज, ट्यूब. डायरेक्टली इन इंग्लिश, नो ट्रांसलेशन. फिल्टर नहीं होना चाहिए बीच में, कोई भी फिल्टर होना नहीं चाहिए. डायरेक्टली इन इंग्लिश. सो यू विल बिल्ड अ गुड व्होकॅब्युलरी. एखादी गोष्ट माहित नाही तुम्हाला, जाताना चालताना तुम्ही बघितलं बैलगाडी. इफ यू डोंट नो द मिनिंग ऑफ बैलगाडी इन इंग्लिश, देन that will be your assignment, that will be your homework, that what is बैलगाडी called in English. आणि तोच जर शब्द जर डोक्यामध्ये जर असेल तर त्यावेळेला तुमच्या लक्षात येईल आणि तुमची व्होकॅब्युलरी वाढेल. दिस इज द फर्स्ट असाइनमेंट. व्हॉट इज द सेकंड? द सेकंड, थिंक इन सेंटेन्सेस. वाक्यामध्ये विचार करायचा. माझा मित्र चालला, माय फ्रेंड गोईंग, इज मिस झाला होऊ द्या. माय फ्रेंड इज देअर, ओके इज देअर. काय असेल नसेल ते होऊ द्या. माझा मित्र भजे खात आहेत. भज्याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात माहित नाही, कंटिन्यू इट. माय फ्रेंड इज हॅव्हिंग भजिया. माय फ्रेंड इज इटिंग भजिया. इट इज ॲक्सेप्टेड ॲट द इनिशियल लेवल. म्हणून द फर्स्ट असाइनमेंट फॉर यू, थिंक इन वर्ड्स. द सेकंड इज थिंक इन सेंटेन्सेस. थिंक इन सेंटेन्सेस. मला माहिती आहे आपल्याकडे व्होकॅब्युलरी आहे. प्रॉब्लेम काय आहे? द प्रॉब्लेम ऑफ स्ट्रक्चर इज देअर. ती जी रचना आहे त्या रचनेचा प्रॉब्लेम आहे की कशी बनवायची कशी नाही. लेट इट बी, असू द्या. कंटिन्यू. एवढंच कशाला, गो ॲट एलोरा और अजंता और एनी अदर टुरिस्ट प्लेस. तेथील जे छोटी छोटी मुलं ती पुस्तकं विकतात, त्या पुस्तकं विकणाऱ्या मुलांना इंग्रजीचंच काय हिंदीचंही ज्ञान नसतं, मराठीचंही ज्ञान नसतं. लेकिन अच्छी खासी बात कर लेते हैं उनके साथ. क्यों कर लेते हैं? कि they got an opportunity to listen to them, the first thing, and the second, they try and they don't fear the famous dialogue, सबसे बड़ा रोग क्या कहेंगे लोग. they don't afraid, they don't fear. त्याला ते घाबरत नाहीत, त्याच्यावरती ते डायरेक्ट जातात. प्रोफेसर चंदनजी, स्वागत आहे. आणि म्हणून हा जो मुद्दा आहे अत्यंत महत्वाचा मुद्दा आहे की वी हॅव टू प्रॅक्टिस, वी हॅव टू प्रॅक्टिस. आमचे पत्रकार सोयरे संजयजी मुच्चा, स्वागत आहे. अत्यंत महत्वाचा मुद्दा या ठिकाणी आहे. थिंक इन वर्ड्स, थिंक इन सेंटेन्सेस. आणि थर्ड पॉइंट इज देअर, दॅट इज थिंक इन स्टोरीज. थिंक इन स्टोरी. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड पोटेन्शियल आहे. बिकॉज दिस फेसबुक लाईव्ह इज मिंट बाय STI रोहिदास सोंदे पाटील फॉर द rural students, for the downtrodden students, for the poor students. They have, but they are lagging behind as far as the spoken skill of English language is concerned. आणि म्हणून थिंक इन वर्ड्स, थिंक इन सेंटेन्सेस, थिंक इन स्टोरी. कुठलीही स्टोरी घ्या आणि ती थिंक करायची आहे. येथे तुम्हाला दुसऱ्यांशी बोलायचं नाही. नो नीड टू स्पीक टू अदर्स. कारण मला माहिती आहे तुम्हाला जर म्हटलं की लेट स्टार्ट द प्रॅक्टिस ऑफ स्पोकन इंग्लिश विथ एनीवन, then the first difficulty, first problem of your will be that whom should we speak with. अरे किनके साथ बात करेंगे हम? हमारे साथ तो कोई बात करने वाला चाहिए. और हर किसी को लगता है कि मेरे साथ बात करने वाला ऐसा हो कि हर समय वो मुझे बताए कि दिस इज राइट एंड दिस इज रॉन्ग, दिस इज रॉन्ग एंड दिस इज राइट. ही इज नॉट युअर इंडिव्हिज्युअल मेंटर अँड ही इज नॉट युअर सॅलरी पेड टीचर. त्याला काही तुमची तनख्वाह, पगार, पैसे वगैरे सुरू केलेले नसणार आहेत. त्याच्यामुळे तसं होणार नाही. दॅट्स नॉट पॉसिबल. हे माझे हे तिन्ही जे असाइनमेंट आहेत, थिंक इन वर्ड्स, थिंक इन सेंटेन्सेस, थिंक इन स्टोरीज, दीज ऑल थ्री आर मेंटल असाइनमेंट्स.
मेंटल असाइनमेंट्स. डोक्यातच फक्त स्वतःच विचार करायचा आहे आणि विचार करत 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 त्याच्यावरती आपण मार्गक्रमण करायचं. कुणाशी बोलायचं नाही, गरज नाही बोलण्याची. फक्त या 3 स्टेप्स फॉलो करायच्या. थिंक इन वर्ड्स, थिंक इन सेंटेन्सेस अँड थिंक इन स्टोरीज. थिंक स्टोरीज कुणाची नाही आठवली, स्वतःची स्टोरी. टुडे आय गॉट अप, देन आय ब्रश्ड, देन आय drank tea, cup of milk, had it, it was nice. My mother is very good cook. She makes delicious dishes. I love her. She loves me. आता इथं आय लव्ह हरचं आय लव्ज हर होऊ द्या. सी लव्ज मीचं सी लव्ह मी होऊ द्या. लव त्याच्यामध्ये असायला पाहिजे, हे महत्वाचं आहे. मेक मिस्टेक्स अँड लर्न होऊ द्या. येथे मी आणखी ग्रामरचा मुद्दा घेतलेलाच आहे नंतर, परंतु येथे मी थोडा इन्सर्ट करतोय. लव आणि लव्ज कुठे वापरायचं यावरून मला ते आठवलं. येथे मी इन्सर्ट करतोय तो. आपल्याला असं वाटत असतं की ग्रामरचे पूर्ण नियम अगोदर आपण शिकून घेऊया, कम्प्लीट नियम शिकून घेऊया. लेट्स बी द मास्टर ऑफ ग्रामर रूल्स अँड देन विल स्टार्ट spontaneously my spoken English. Is it possible? Even if you ask me some difficult grammatical sentences, even you can bold me. Yes, I will be bold. I will be ouch. विकेट जाईल माझी. तोही भाग असू द्या. बहुतांश जे व्ह्युअर्स आहेत, दोज आर फ्रॉम मराठी बॅकग्राऊंड, मराठी बॅकग्राऊंडचे व्ह्युअर्स आहेत. मला तुम्हाला प्रश्न विचारायचा आहे, मराठीचं व्याकरण आपल्याला पूर्ण येतं का? ऑफकोर्स नॉट. नाही, पूर्ण व्याकरण येत नाही, परंतु मराठी बोलतो की नाही आपण? विदाउट द नॉलेज ऑफ ग्रामर रूल्स वी कॅन कम्युनिकेट अवर thinking, our thoughts, our feelings, our emotions spontaneously, without any hesitation, without any problem. We communicate. Yes, we communicate. बरोबर, तो कम्युनिकेट करतोय आपण. म्हणून ते महत्वाचं आहे. कुठे महत्वाचं आहे? ते आपल्या कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनसाठी अत्यंत महत्वाचं आहे आणि स्पोकनसाठीही महत्वाचंच आहे, नाही असं नाही. परंतु मी जे सांगितलं ते थिंक इन वर्ड्स, थिंक इन सेंटेन्सेस, थिंक इन स्टोरीज. आणि मेंटल थिंकिंग करा. मेंटल, मनातल्या मनात, डोक्यामध्ये, म्हणजे ते चालू द्या, ते विचार चालू द्या. कारण आपल्या मेंदूची क्षमता ही अफाट आहे. मेंदूची क्षमता इतकी आहे, एका सामान्य माणसाचा मेंदू संपूर्ण सृष्टी नष्ट करू शकतो, एवढं त्याचं डिस्ट्रक्टिव्ह पॉवर आहे. आणि संपूर्ण नष्ट झालेली सृष्टी तो मेंदू पुन्हा निर्माण करू शकतो. दिस इज व्हॉट द कन्स्ट्रक्टिव्ह पॉवर ऑफ आवर ब्रेन. ती कन्स्ट्रक्टिव्ह पॉवर आहे आपल्या ब्रेनची. आणि त्या ब्रेनमध्ये लँग्वेजेसचे कप्पे आहेत. मराठीतनं विचार केला की मराठीतनं बाहेर येतं, हिंदीतनं केला की हिंदी अपने आप आती है. अँड व्हेन वी थिंक इन इंग्लिश, द इंग्लिश लँग्वेज कम्स आउट थ्रू अवर माइंड, थ्रू अवर ब्रेन. हे अशा पद्धतीनं आहेत. तर हे 3 अत्यंत महत्वाचे आहेत. आणि नाही काही स्टोरी वगैरे मिळाली तर तुमची ओन स्टोरी डेली रुटीन ते इंग्रजीतनं तुम्हाला त्या ठिकाणी करावं, अशी माझी तुम्हाला विनंती आहे. म्हणजे स्पोकन इंग्लिश आले म्हणजे सर्व प्रॉब्लेम सॉल्व्ह झालेत असं जरी नसलं तरी मेनी प्रॉब्लेम्स कॅन बी सॉल्व्ड बाय द स्किल ऑफ स्पोकन इंग्लिश. तिसरं जे कौशल्य आहे, दॅट स्किल इज रीडिंग स्किल. आता चोंदे सर, महत्वाचा मुद्दा काय आहे की रीडिंगमध्येच विकेट जाते आपल्या विद्यार्थ्यांची. रीडिंगमध्ये विकेट जाते. कारण I have been teaching English since 22 years at junior college level, and I know that the students from rural area are very poor in reading skill. आणि रीडिंगच येत नसेल तर पुढे काय करणार, हा मुद्दा आहे. या रीडिंगचे 2 मार्ग या ठिकाणी आहेत. 2 प्रकारे हे रीडिंग आहे.
एक आहे ट्रॅडिशनल रीडिंग आपण करतोय, विशेषतः इन महाराष्ट्र फॉर द मराठी स्पीकर अँड फॉर हिंदी स्पीकर. That system is implemented, and that system has its advantages and disadvantages also at one and the same time. त्याला क का की ची सिस्टीम अशी आपण म्हणतो. के क के आय की के डबल ई की एटसेट्रा एटसेट्रा या पद्धतीने. दिस इज द ट्रॅडिशनल सिस्टीम. आणि दुसरी आहे साऊंड सिस्टीम. साऊंड सिस्टीम म्हणजे त्याचं जे प्रोनाउन्सिएशन आहे त्या प्रोनाउन्सिएशन वरती लक्ष देणे. उदाहरणार्थ BUT, B for B, U for A, T for T, but. CUT, cut. HUT, hut. NUT, nut. म्हणजे यूचा उच्चार प्रत्येक ठिकाणी अ अ अ शॉर्ट अ अ असा होतोय, हे यातनं या ठिकाणी लक्षात येत आहे. परंतु याच्याही मर्यादा आहेत. अ अ अ आला आणि मध्येच जर PUT आला तर दॅट इज नॉट पट, दॅट इज फूट फूट फूट. म्हणजे साऊंड सिस्टीमच्याही या ठिकाणी मर्यादा आहेत. परंतु या दोन्ही सिस्टीम ज्या आहेत त्या दोन्ही सिस्टीमचे काही फायदे आहेत, काही तोटे आहेत. आता ट्रॅडिशनल सिस्टीम आहे त्याच्यामध्ये CH चे आता केमिस्ट्री जर वर्ड घेतला तर CH इज प्रोनाउन्स्ड ॲज क, आणि तोच जर CHAMP असं जर म्हटलं आपण किंवा CHAMPION आणि तिकडे CH चा क झाला म्हणून इकडे CH चा क होतो म्हणून जर उच्चार केला तर दॅट विल बी कॅम्पियन, दॅट विल बी कॅम्पियन. हे प्रॉब्लेम आहेत. खरं तर एक फार मोठं वाक्य या ठिकाणी मी करतोय. द साऊंड सिस्टीम ऑर द स्पेलिंग सिस्टीम ऑफ इंग्लिश लँग्वेज इज इम्परफेक्ट. इंग्रजीची स्पेलिंगची पद्धती ही सदोष आहे. सदोष आहे, मोठं वाक्य आहे, सदोष आहे. कारण देर इज नो को रिलेशन. को रिलेशन नाही त्या अल्फाबेट्समध्ये त्याच्या प्रोनाउन्सिएशनमध्ये, आणि तेथे शक्ती आपली जाते. दोन्ही पद्धतीनं आपण शिकायचा प्रयत्न करावा. आणि त्यातल्या त्यात जेव्हा आपण, मी तुम्हाला लिसनिंग सांगितलं, त्यावेळेला लिसनिंग करत असताना समोर जर स्क्रिप्ट असेल, अल्फाबेट्स असेल, तर त्याच्यावरती आपला, त्या शब्दावरती आपलं लक्ष असायला हवं, आणि तेव्हाच तो ग्रास्प आपण तो शब्द करायला पाहिजे. धिस इज द बेस्ट मेथड ऑफ लर्निंग टू इम्प्रूव्ह युअर रीडिंग. आता पुन्हा रीडिंगचे दोन प्रकार आहेत, सायलेंट रीडिंग अँड लाऊड रीडिंग. आता हे जे सायलेंट रीडिंग आणि लाऊड रीडिंग आहे, सायलेंट म्हणजे मनातल्या मनात आपण जे म्हणतो, आणि लाऊड जे प्रगट वाचन, मोठ्याने वाचतो. विच वन इज इम्पॉर्टंट, वेदर सायलेंट रीडिंग और लाऊड रीडिंग? Which one is important according to you? Yes, both are important. Both are important. दोन्ही महत्त्वाचे आहे. परंतु मला जर विचारलं तर we'll focus on loud reading, because we all are learners, we all are students, and we want to improve our English. We want to improve the reading all skills of our English language. And for improving all skills, loud reading is very important. आपल्यालाच काय जे मोठमोठे जे ओरॅटर्स आहेत, स्पीकर्स जे आहेत, वक्ते, त्या वक्ते सुद्धा अगदी वयाची 50-60 ओलांडल्यानंतर सुद्धा प्रकट वाचन करत असतात. प्रकट वाचन करताना जे माउथ ऑर्गन्स आहेत त्या माउथ ऑर्गनचे विशिष्ट मुवमेंट्स होतात. एखादं वाक्य जर फार आवडलं तर निश्चितच अनेक वेळा त्याचं प्रकट वाचन करायला, कारण प्रकट वाचन केल्यानं वो दिल को छू जाता है, अच्छा लगता है. तर हे वाचनाचे दोन प्रकार आहेत, आणि इंग्रजी लर्नर्ससाठी तर प्रकट वाचन हे अत्यंत महत्त्वाचं आहे. शब्दांचा स्पष्ट उच्चार, आणि आता तर याच्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे, सर्वांकडे मोबाईल्स आहेत. सर्वात फास्ट जर कोणत्या शोधाचा प्रचार आणि प्रसार झाला असेल तर तो या इन्स्ट्रुमेंटचा आहे, दॅट्स मोबाईल.
अगदी घराघरात नव्हे हाताहातात मोबाईल्स अशा पद्धतीचं चित्र सध्या आहे. आणि डिक्शनरी जर डाउनलोड केलेली असेल, त्या डिक्शनरीमध्ये जर एखाद्या शब्दाचा उच्चार जर कन्फ्युजन असेल आणि if we spell the word and if we touch the pronounce option, it pronounces. त्यातनं आपल्याला करेक्ट त्याचा प्रोनाउन्सिएशन समजतो आहे. म्हणून याच्यासाठी ते महत्त्वाचं आहे. तर ह्या गोष्टी या पद्धतीनं तुम्हाला शिकता येईल. डिक्शनरी ही स्टँडर्ड डिक्शनरी असावीत. अनेक फ्री डिक्शनरीज मोबाईलवरती अवेलेबल आहेत, उपलब्ध आहेत, त्या डाउनलोड कराव्यात. शेवटच्या चौथ्या स्किलवरती येतोय. मी जरा थोडं फास्ट घेतोय. नंतर जर प्रश्न जर विचारले तर त्याच्यावरती हे आपल्याला थोडंसं बोलता येईल. प्रश्नोत्तराच्या माध्यमातून आणखी थोडं इंटरॅक्शन होईल. कारण हे वन वे इंटरॅक्शन न राहता टू वे इंटरॅक्शन असायला हवं असं मला वाटतं. रायटिंग स्किल. रायटिंगमध्ये प्रश्न येतोय पुन्हा स्पेलिंगचा. फार मोठा प्रश्न आहे. मग येथे पर्याय काय, कसं शिकायचं? काही ठिकाणी सांगितलं जातं रट्टा मत मारो यार, रट्टा मत मारो, दिल से पढ़ो, दिल से पढ़ो. ये बात सही है कि दिल से पढ़ो, लेकिन कुछ जगह ऐसी होती है, कुछ चीज़ें ऐसी होती हैं कि वहाँ रट्टा ही मारना पड़ता है. अबाउट द स्पेलिंग्स, नो एनी स्पेसिफिक रूल्स आर देअर अबाउट द स्पेलिंग्स ऑफ इंग्लिश वर्ड्स. येथे काय करणार, तर ते करावंच लागणार. वर्ड्स आहेत, व्हर्ब्स आहेत, व्हर्ब्स क्रियापदे, त्यांची 5 रूपं आहेत. आणि ही जी 5 रूपं आहेत, या 5 रूपं पाठच करावी लागतात ना. आणि एकच सांगितलं की क्रियापदाचं चौथं रूप बनवताना, मॅडम चौथं रूप बनवताना ING प्रत्यय लावायचा, ING प्रत्यय लावायचा. मी बघितलेलं आहे म्हणून शेअर करतोय. दिला शब्द राईट, WRIT. बहुतांश मुलं राईटचं V4 बनवताना WRITE ING असं करतात. तो वहाँ पे मालूम होना चाहिए कि when some word, any word ends with E, that E is deleted when we join the suffix ING to that specific verb. We must know it. म्हणून या गोष्टी काही माहीत असायला पाहिजे, माहीतच असायला पाहिजे. स्पेलिंगच्या संदर्भामध्ये तो विशेष अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. आणि मैंने एक बात बहुत बड़ी कही की द स्पेलिंग सिस्टीम ऑफ इंग्लिश लँग्वेज इज इम्परफेक्ट. येथे आपल्याला रायटिंग स्किलमध्ये भर देताना आणि कॉन्टेक्स्टचाही विचार करावा लागतो. कॉन्टेक्स्टचा पूर्ण विचार. कारण लिहितो आहे आपण नोट्स, सर म्हणाले देअर, टू देअर आर देअर, THERE, THEIR, कोणता वापरायचा नेमका, तर तो संदर्भ कॉन्टेक्स्ट जो आहे तो कॉन्टेक्स्ट आपण लक्षात घेतला पाहिजे. ही 4 कौशल्य महत्त्वाची आहे, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग आणि रायटिंग. शेवटची जी 2 कौशल्य आहेत त्या 2 कौशल्यावरती मी येतो आहे. 1 तासाचं लाईव्ह सेशन हे आपण या ठिकाणी सांगितलेलं आहे. अगदी शेवटाकडे येत आहेत, परंतु त्या अगोदर मी विनंती करतोय की बरेच मान्यवर या ठिकाणी आहेत. अनेक मान्यवरांना, प्राध्यापक आहेत, प्राचार्य आहेत, पत्रकार बांधव आहेत, विद्यार्थी मित्र मोठा आहे, या सर्वांना विनंती आहे की तुम्ही जर काही प्रश्न विचारले तर त्या प्रश्नावरती हे आपल्याला नंतर शेवटी बोलता येईल. म्हणजे हे जे प्रश्न आहेत या प्रश्नांच्या माध्यमातून आणखी इंटरॅक्शन करता येईल. स्पेसिफिक प्रश्न विचारला म्हणजे स्पेसिफिक उत्तर देता येईल. ग्रामरचं मी तुम्हाला बोलताना सांगितलं की ग्रामर फार मोठा विषय आहे, फार मोठा विषय. परंतु मोठा असला म्हणजे दुर्लक्ष करून चालणार नाही. स्पर्धा विश्व करिअर अकॅडमीच्या पेजवरती बोलताना कोणत्याही स्पर्धा परीक्षेमध्ये तुम्हाला हे म्हणता येणार नाही की ग्रामर शिवाय बोलता येतं. ते म्हणेल की ग्रामर शिवाय तुम्हाला बोलता येतं, परंतु आम्हाला ते कसं चालणार, आम्ही कसं स्वीकारणार, म्हणजे हाऊ कॅन वी इव्हॅल्युएट अवर स्टुडंट्स. तर तुम्हाला ते करावंच लागणार. त्यासाठी काही जे बेसिक रूल्स आहेत, ॲमचा उपयोग आय नंतरच होतो, ई नंतर होत नाही, या गोष्टी करायच्या आहेत, त्या कराव्याच लागणार आहेत. आणि एकदा थोडासा आत्मविश्वास आला की त्यातनं त्या बऱ्याच गोष्टी त्या ठिकाणी येणार आहेत. माझी काही पुस्तकं आहेत, इथे नाहीत ती, असं. तर ग्रामरच्या संदर्भात करावंच लागणार आहे. व्होकॅब्युलरीचा एक महत्त्वाचा पार्ट आहे. व्होकॅब्युलरी वाढवणं हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. कारण लँग्वेज इज द बंच ऑफ वर्ड्स
bunch of or collection of many words, that is vocabulary. आणि भाषाप्रभू कुणाला म्हणतात की ज्याच्या भाषा संपत्ती, ज्याची समृद्धी प्रचंड आहेत, तर तो भाषाप्रभू आहे. आणि म्हणून भाषा वाढवायची कशी, समृद्ध करायची कशी, तर अगदी शालेय जीवनापासून शिक्षक सांगत आलेले आहे, रोज 5 शब्द करा, एका महिन्याचे होतात 150 आणि एका वर्षाचे होतात 1800. बघा, एका वर्षात 1800 शब्द होते. वर्ड्स कांट बी लर्न्ड इन आयसोलेशन बिकॉज words are rooted in their context. They belong to their families. आणि म्हणून आपण ज्या कॉन्टेक्स्ट मध्ये त्याचा अभ्यास करतोय, त्या कॉन्टेक्स्ट मध्ये ते रिपिटिशन त्याचं असायला हवं. रिपिटिशन नसेल तर वी फॉरगेट इट. ग्रामरच्या रूल्सही तेच आहे. शब्दांच्या स्पेलिंग्स, शब्दांचे अर्थ या सर्वांच्या संदर्भात तेच आहे. म्हणून या ठिकाणी रिपिटिशन इज द की ऑफ सक्सेस. या पद्धतीनं जर गेलो आणि कॉन्सन्ट्रेट केलं, त्याला आणखी एक सोल्युशन मला द्यायला आवडेल तुम्हाला. एक वही बनवायची आणि त्या वहीमध्ये रोज तुमच्या वाचनात आलेले अवघड शब्द, न्यूजपेपर असेल किंवा तुम्ही न्यूज लिसनिंग करत आहात किंवा सायन्स, मॅथ्स, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी और इंग्लिशमधील काही वर्ड्स असेल ते आलेले आहेत. यू कॅन राईट इट इन दॅट स्पेसिफिक नोटबुक. त्या स्पेसिफिक नोटबुकमध्ये तुम्ही ते लिहू शकता आणि लिहून त्याच्यावरती थोडं कॉन्सन्ट्रेशन करायचं अँड यूज दोज वर्ड्स इन युअर ओन सेंटेन्सेस. स्वतःच्या वाक्यामध्ये ते लिहायचे. याने काय होईल तर दृढीकरण होईल. आणि हे जे दृढीकरण आहे ते दृढीकरण आपला शब्दसाठा समृद्ध करून जाईल. आणि हा जो समृद्ध केलेला साठा आहे, हाच साठा आपल्या इंग्रजीच्या ज्ञानाची एक मोठी शिडी त्या ठिकाणी निर्माण करू शकतो. आणि म्हणून वर्ड्स हा अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. गुड इव्हनिंग मॅम. आणि या पद्धतीनं हे जर शब्द जर वाढत गेले तर एक आत्मविश्वास समृद्ध होतो, आकलन होतं. कारण महत्त्वाचा मुद्दा आहे आकलन. जे मी 6 कौशल्याविषयी बोललो, लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, ग्रॅमर आणि व्होकॅब्युलरी, यातील मूळ जो आहे तो आहे लिसनिंगचा. बट दिस लिसनिंग इन्क्लूड्स अंडरस्टँडिंग. And when will we understand? When we know the meanings of those specific words used either in the spoken language or in the written language. That's important. And when vocabulary matters most. हे 6 कौशल्य आत्मसात करायचे आहे. आणि हे 6 कौशल्य आत्मसात करण्यासाठी जे अप्रोचेस आहेत टीचिंगचे, हा विषय फार मोठा आहे. मी शॉर्टमध्ये अगदी सरफेस लेवलवरती आय एम इंटरॅक्टिंग, आय एम शेअरिंग माय थॉट्स विथ यू. आपल्याकडे ज्या मेथड्स आहेत त्या मेथड्समध्ये प्रामुख्याने 3 मेथड्स आपल्याला म्हणता येईल. दी डायरेक्ट मेथड, ग्रॅमर ट्रान्सलेशन मेथड, स्ट्रक्चरल मेथड, या 3 मेथड्सचा वापर आहे. आता सध्याची जी पिढी आहे त्या पिढीमध्ये डायरेक्ट मेथडवरती विशेष भर आहे. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड इज सपोज्ड ॲज आउटडेटेड, द ओल्डेस्ट अँड द वर्स्ट मेथड ऑफ लर्निंग एनी फॉरेन लँग्वेज. म्हणून डायरेक्ट मेथडवरती जास्त भर दिलेला आहे. डायरेक्ट मेथड म्हणजे नो यूज ऑफ युअर मदर टंग. फ्रेंच शिकायची असेल तर एव्हरीथिंग विल बी टॉट in French, that is the direct method. इंग्रजी शिकायची आहे तर काय, it may be the first day of the first standard, the teacher must speak in English with his pupils
फ्रॉम द फर्स्ट डे ऑफ द फर्स्ट क्लास. दॅट इज द डायरेक्ट मेथड. डायरेक्ट मेथडच्या काही मर्यादा आहेत, काही फायदेही आहेत. ग्रामर ट्रान्सलेशन मेथड, ते पारंपरिक पद्धतीनं थोडंसं ट्रान्सलेशन वगैरे मदर टंगचा वापर करून शिकवणं. स्ट्रक्चरल मेथड हे स्ट्रक्चरच्या संदर्भात सांगते आहे, एस प्लस व्ही वन प्लस ओ किंवा ओ प्लस व्ही प्लस एस वगैरे वगैरे. परंतु नवीन जर म्हणाला तर या ठिकाणी नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजमची कन्सेप्ट आलेली आहे. नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजम. आणि ती नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजमची कन्सेप्ट काय सांगते मी शेअर करतो ती तुमच्याशी, कारण ती अत्यंत महत्त्वाची आहे. ती नॉलेज कन्स्ट्रक्टिव्हिजमची कन्सेप्ट सांगते आहे एका वाक्यावर, आणि संपूर्ण एज्युकेशन सिस्टमनं ती स्वीकारलेली आहे, आणि ती एका वाक्यावरती डिपेंड आहे. आणि ते जे वाक्य आहे ते वाक्य आहे, आय लिसन अँड आय फॉरगेट. आय रिपीट, आय लिसन अँड आय फॉरगेट. आय सी अँड आय रिमेंबर. I see and I remember. I do and I understand. I do and I understand. मैं सुनता हूँ और भूल जाता हूँ. मैं देखता हूँ और मुझे याद रह जाता है. मैं कृति, कार्य या कार्रवाई करता हूँ और मुझे समझ आता है. Now 3 actions are here. पहले में सुनने की है, दूसरे में देखने की है, और तीसरे में करने की है. लिसनिंग, सीइंग एंड डूइंग. इन these 3 actions, which action has been given importance in this proverb, in this quote? Yes, the action of doing. Action of doing. आणि म्हणून नवीन कन्सेप्ट जी आलेली आहे, दॅट इज लर्निंग बाय डुईंग. लर्निंग बाय डुईंग. लर्निंग बाय डुईंग, ज्याला ज्ञान रचनावाद. आणि आता जर भाषेची जर बघितली, प्रश्नपत्रिका जर बघितल्या, तर त्या प्रश्नपत्रिका या कृतीपत्रिका आहेत. आणि या कृतीपत्रिका का आहेत, तर ॲक्टिव्हिटी करायची आहे विद्यार्थ्यांना. परंतु तुम्ही मला म्हणाल तर काही विशेष फरक त्याच्यामध्ये मला जाणवला नाही. पुन्हा तेच आहे, रीडिंग, अंडरस्टँडिंग, सीइंग अँड अप्लाइंग, रिप्लाइंग, पुटिंग फॉरवर्ड अवर ओपिनियन्स, अवर व्ह्यूज, हे त्या पद्धतीने या ठिकाणी आहेत. तर ही जी पद्धत आहे लर्निंग बाय डुईंग, काही ठिकाणी आहे, सगळीकडे ती अप्लाय होत नाही ना. विशेषतः विद्यार्थ्यांना कृतीयुक्त शिकवावं बालवयामध्ये ते ठीक आहेत. बालवयामध्ये कसं की काही सूचना आहेत, त्या सूचना ते फॉलो करतात. स्टँड अप, सिट डाऊन, ओपन द डोअर, क्लोज द डोअर, isn't it? Raise your hand, down your hand, turn right, turn left, open your mouth, touch your head, slap him. ह्या सूचना ते फॉलो करतात, परंतु प्रत्येक पद्धतीला मर्यादा आहेत. मग लर्न हाऊ टू लर्न इंग्लिशमध्ये कोणती पद्धत वापरायची, हा तुमच्या मनात प्रश्न असणार. मग डायरेक्ट मेथड, ग्रॅमर ट्रान्सलेशन मेथड, स्ट्रक्चरल मेथड, लर्निंग बाय डुईंग मेथड, किंवा आणखी आहे ऑडिओ लिंग्वल मेथड, कम्युनिकेटिव्ह अप्रोच असणारी मेथड, ज्याचे त्याचे स्पेशल फोकस असणाऱ्या मेथड्स आहेत. कसं लर्न करणार, कोणती मेथड वापरणार? आय टेल यू द मेथड, अँड द नेम ऑफ द मेथड इज eclective method. I repeat, the name of the method is eclective method. Eclective method of, तुम्ही म्हणाल eclective काय? Combination of all these methods, mixing of all these methods. या सर्व मेथडचं जर कॉम्बिनेशन केलं तर that would be fruitful for the rural students in the rural area.
कारण मी सुरुवातीला जेव्हा आलो की आय डिड माय MA फ्रॉम द देन पुणे युनिव्हर्सिटी अँड आय वॉज टीचिंग एव्हरीथिंग इन इंग्लिश. Then students were getting bored. They were blaming me, not directly, but they were blaming me. कारण तेव्हा नवीन नवीन जोश होता आणि एव्हरीथिंग वॉज इंग्लिश. तर दे वेर नॉट गेटिंग मी. कारण वी कांट बिल्ड द बिल्डिंग विदाउट द करेक्ट फाउंडेशन. असं म्हणणंही मी चूक आहे, कारण एज्युकेशनल सिस्टीममध्ये बघितलं तर सिनियरचे टीचर्स ज्युनियरला, ज्युनियरचे टीचर्स सेकंडरीला, सेकंडरीचे प्रायमरीचे के जी वर्गांना दोष देत असतात आणि के जी वाले पालकांना दोष देत असतात. ते दॅट इज गोइंग ऑन, दॅट इज नॉट ऑन माय पार्ट. ओके. परंतु या पद्धतीने इक्लेक्टिव्ह मेथड वापरतानाही ॲज अ टीचर ऑफ इंग्लिश वुड लाईक टू सजेस्ट यू यूज मोर अँड मोर इंग्लिश. इंग्रजी शिकवतानाही आणि इंग्रजी शिकतानाही इंग्रजीचा अधिकाधिक उपयोग करावा. या पद्धतीने आपण जर इंग्रजी जर शिकलो, वरवरचा भाग झालाय हा. परंतु जर आपण या पद्धतीने जर गेलो, मेन फोकस शुड बी, मस्ट बी ऑन इंग्लिश, दॅट इज द डायरेक्ट मेथड. या पद्धतीने जर गेलो तर ते अत्यंत बेस्ट राहणार आहे. आणि इंग्रजी ही जगाची खिडकी आहे. जगाकडे जर आपल्याला जर पाहायचं असेल तर ते इंग्रजीच्याच चष्म्यातून आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि आपण ते पाहावं. काही वेळ मी तुमच्याशी माझे विचार शेअर केलेले आहेत 6 कौशल्यावरती. पुन्हा एकदा रिपीट करतोय. लिसनिंग, स्पीकिंग, रीडिंग, रायटिंग, देन ग्रॅमर आणि व्होकॅब्युलरी. फार मोठे आहेत, फार मोठे विषय आहेत. आणि काही मेथड्स मी तुम्हाला सांगितल्या. या ज्या मेथड्स आहे, या मेथड्समध्ये इक्लेक्टिव्ह मेथड या ठिकाणी महत्त्वाचं मी तुम्हाला सांगितलं. परंतु त्यातूनही डायरेक्ट मेथडवरती विशेष फोकस करावा, लर्निंग करतानाही आणि टीचिंग करतानाही. हाही एक महत्त्वाचा मेसेज या ठिकाणी मी दिलेला आहे. आणि या गोष्टीच्या अनुषंगानं आपण या ठिकाणी बघावं असं मला वाटतं. मी BEd करत असताना मला एक प्रोफेसर होते, डॉक्टर HK गुरव नावाचे. एक्सलंट प्रोफेसर. जेव्हा मी त्यांच्याकडे ऑटोग्राफ घेण्यासाठी गेलो तेव्हा त्यांनी मला एक ऑटोग्राफ दिला होता. त्या ऑटोग्राफमध्ये एकच वाक्य या ठिकाणी त्यांनी दिलं होतं. ते वाक्य असं होतं, टीच लिस्ट, LEAST, कमीत कमी, अँड इन्स्पायर मोस्ट, कमीत कमी शिकवा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रेरित करा. टीचर्स या ठिकाणी आहेत म्हणून मी हे वाक्य या ठिकाणी शेअर केलं. टीच लिस्ट अँड इन्स्पायर मोस्ट. विद्यार्थ्यांनी सुद्धा या वाक्यातनं बोध घ्यायला हवा की इन्स्पिरेशन इज द बेस्ट. इन्स्पिरेशन इज द बेस्ट. प्रेरणा हा अत्यंत महत्त्वाचा भाग या ठिकाणी आहे. या प्रेरणा जर सतत असेल तर आपण शिकू शकतो. अ विल फाइंड अ वे. इच्छा तेथे मार्ग. आणि म्हणून सगळ्या पद्धतीचे फायदे आहेत. जगामध्ये अशी कोणतीही शाळा नाही, कॉलेज नाही की जेथे ॲडमिशन घेतलं म्हणजे यशस्वीच होणार. सक्सेस रेशो अधिक असू शकतो, नाही असं नाही, परंतु तसं कुठेही नाही. तर या पद्धतीनं हे आहे. पुन्हा एक वाक्य मला आठवलं आमच्या गुरूंचं, तेही शेअर करतो इंग्रजीच्या संदर्भात, आणि त्या वाक्याने मी शेवट करतो आहे. डॉक्टर HK गुरव एकदा त्यांच्या लेक्चरमध्ये असं म्हणाले होते, इंग्लिश लँग्वेज इज लाईक अन ओशियन. इंग्रजी भाषा ही एका अथांग महासागराप्रमाणे आहे. अँड अवर नॉलेज इन इंग्लिश इज जस्ट लाईक अ ड्रॉप. इंग्रजी भाषा एका अथांग महासागराप्रमाणे आहे आणि आपलं इंग्रजीतील ज्ञान एका थेंबाप्रमाणे आहे. येस, आय ॲग्री. आय हॅव टू ॲग्री. आय मस्ट ॲग्री. आय हॅव टू ॲक्सेप्ट. वी हॅव टू ॲक्सेप्ट. परंतु माझ्या अनुभवातून मी तुम्हाला सांगतोय, दॅट ड्रॉप कॅन सर्व्हाइव्ह अवर लाईफ वेल. दॅट ड्रॉप, इंग्रजीचा तो जो एक थेंब आहे, तो आपलं जीवन सफल केल्याशिवाय राहणार नाही. एवढा तो पॉवरफुल ड्रॉप आहे. आणि तो ड्रॉप आपल्या जीवनामध्ये यावा अशा प्रकारची सदिच्छा मी या ठिकाणी व्यक्त करतो. द
स्पर्धा विश्व करिअर अकॅडमी औरंगाबादच्या वतीनं लर्न हाऊ टू लर्न इंग्लिश या विषयावरती संवाद साधण्याची संधी त्यांनी मला या ठिकाणी उपलब्ध करून दिली. मी माझे स्नेही सेल टॅक्स इन्स्पेक्टर रोहिदासजी यांची ऋण व्यक्त करतो. अनेकांनी मला या ठिकाणी ऐकलं, वेळ दिलात, त्यांचीही या ठिकाणी ऋण व्यक्त करतोय. आणि आपल्या इंग्रजी शिकण्याच्या या तुमच्या इंग्रजी शिकण्याच्या या मार्गाला, तुमच्या इंग्रजी शिकण्याच्या या इच्छाशक्तीला, दृढ इच्छाशक्तीला मी माझ्या शुभेच्छा या ठिकाणी देतोय आणि थांबतोय. खूप खूप धन्यवाद. थँक्यू.